नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यामोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण संपन्न झाले। जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहोचावी यासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी. धस, जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी. सोनवणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील, पूर्ण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेखर मराठे आदी उपस्थित होते। प्रशिक्षणात जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक किशोर सोनवणे यांनी पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण, लाल कार्ड, पिवळे कार्ड, हिरवे कार्ड, जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितीन पाटील यांनी पाणी गुणवत्ता विषयक शासन निर्णय, पाणी नमुने तपासणी, पाणी नमुने तपासणीचे मानके, रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहीम व दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे विविध आजारविषयी मार्गदर्शन केले। मोस्टली कारण गटार आहे ते हँडपंपचा प्रश्न आहे तो तुटलेला आहे। त्याच्याने ते नेहमीच तिथं त्या गटारीचं पाणी त्या सुटीची यंत्रामध्ये तिथं बॅक्टेरिया ग्रो करतो आणि ई कोलाई आणि टोटल कोलिफॉर्म आणि आपलं थर्मल वॉटर या सूक्ष्मजीवांमुळे गॅस्ट्रो सारखे आजार अतिसार असते लहान मुलांमध्ये असतील आपल्या पावसाळ्याच्या दिवसात ते पाणी कंटामिनेट होतं, दूषित होतं आणि आपल्याला प्रसंगी जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येते। आता गॅस्ट्रो हा असा आजार आहे की आपण बघतो गॅस्ट्रो कालवीच्या बातम्या वर्तमानपत्रावर लोक एड्सला घाबरते पण गॅस्ट्रोला घाबरतात। एड्सला खूप घाबरतात आपल्याला सुरू वाटली तर आपण सांगितलं बाबा असं दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो होऊ शकतो ते गॅस्ट्रोला घाबरतच नाही। पण गॅस्ट्रोचा पेशंट आता आपण जे त्याचं बघितलेलं आहे जर त्याला 24 तासाच्या आत जर व्यवस्थित औषध उपचार नाही भेटला आणि त्याने जर काही पेशंट असतात जे स्वतःहून काय होत नाही कशाला जावं स्वतःहून नाकाकडे अंगावर काढतात परंतु 24 ते 48 तासाच्या आत त्याला वैद्यकीय उपचार नाही लागले तर बरेच लोक जगावतात सुद्धा आपण बघितलंय। राज्य सहकारी, निम सहकारी कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्यांकरिता राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं महसूल कर्मचाऱ्यांनी आज 14 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन केले। आज 14 डिसेंबर 2023 पासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देखील दिला आहे। जुनी पेन्शन योजनेसह इतर 17 मागण्या शासन स्तरावर पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी या मागण्यासाठी धरणे आंदोलन देखील केले। घोषणाबाजी करत काम बंद आंदोलनाची माहिती दिली। या आंदोलनात राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हेमंत देवकर, संदीप परदेशी, भरत शिंदे, सुभाष मैरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी संघटना व विविध संघटनेचे शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते। राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 डिसेंबरपासून संप पुकारण्यात आलेला आहे। या संपात ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत। त्याच्यातली प्रमुख मागणी जी ती जुन्या पेन्शन योजनेची मागणी, त्याच्यानंतर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, राज्यामध्ये सुमारे 1.5 लाखपेक्षा अधिक पदं रिक्त आहेत ही पदे शासनाने तातडीने भरावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। तथापि या संपामध्ये जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करणे ही आमची प्रमुख मागणी आहे। या मागणी संदर्भात काल शासनासोबत संघटनेच्या समन्वय समितीची बैठक झाली। तथापि सदर बैठकीत कुठल्याही प्रकारचा ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा शासनाने असं देखील आश्वासन देखील दिले नाही की कुठल्या कालावधीमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू असं। त्यामुळे आज 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातल्या सुमारे 17 लाख शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देणार नाही, आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही आणि जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत हा संप अशाच प्रमाणे बेमुदत सुरू राहील। धन्यवाद।
नंदुरबार शहरात भव्य असे नाट्यमंदिर उभारण्यात आले आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळाही स्थापित करण्यात आला। या नाट्यमंदिराच्या शेजारी काही व्यावसायिक दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून त्यातून दुर्गंधी येत असते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं नावारूपाला आलेल्या नाट्यमंदिर शेजारी कचरा टाकणे कितपत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या वास्तू शेजारी कचरा टाकण्याची हिंमत तरी होतेच कशी, असा प्रश्न माझ्यासारखा शिक्षण घेणाऱ्या मुलीला पडतो, असं सांगत आज मुख्याधिकारी नगरपालिका अमोल बागुल यांना जागृती नरेंद्र पाटील या विद्यार्थिनी समक्ष भेट घेऊन एक तक्रारीचं निवेदन दिले। सदर ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा या मागणीचं निवेदन तिने सादर केलं आहे। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की शहरातील नाट्यमंदिर शेजारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, त्या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा। त्याचप्रमाणे सदर ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाट्यमंदिराच्या बाहेरील बाजूस CCTV कॅमेरे लावण्याची मागणीही तिने केली आहे। शहरातील एक छोटीशी विद्यार्थिनी आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी जागृती नरेंद्र पाटील हिने नगरपालिकेतून एक तक्रार केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाहेर कोपऱ्यावरती काही नागरिक हे कचरा टाकत असतात, घाण करत असतात आणि त्यामुळे त्या परिसराचं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य नष्ट होत आहे। एका छोट्याशा विद्यार्थिनीला एका आपल्या छोट्याशा मुलीच्या लक्षात ही गोष्ट येते। नगरपालिका त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी वारंवार स्वच्छता करत असतात, परंतु आपल्यातलेच काही नागरिक जे आहेत ते नागरिक त्या ठिकाणी घाण करत असतात। तर किमान त्या घाण करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना आहे की एक 9-10 वर्षाची मुलगी तिच्या नजरेत हे खटकते, तिला ही गोष्ट खटकते आणि आपण मात्र स्वच्छ जागा असेल किंवा ती जागा कुठली आहे याचं लक्षात न घेता आपण घाण करत असतो। तर माझी अशा उपद्रवी नागरिकांना विनंती की कृपया आपलं शहर हे स्वच्छ राहावं, सुंदर राहावं, देखणं दिसावं, त्याचं एक पावित्र्य आपल्या मनात असावं म्हणून तरी किमान आपला जो कचरा आहे तो कचरा कुंडीत टाका, डस्टबिनमध्ये टाका, घंटागाडीत टाका, रस्त्यावर फेकू नका, कुठल्याही ठिकाणचं शहरामध्ये कचरा होईल असं वर्तन करू नका, ही माझी विनंती आहे। आणि या छोट्याशा मुलीचं देखील तेच म्हणणं आहे। असे जबाबदार मुलं या नंदुरबार शहरात निर्माण होत आहे, ही माझ्या दृष्टीने खूपच आनंदाची बाब आहे। धन्यवाद। आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यात केंद्राचं पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणीसाठी आले होते। त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळ पडलेल्या विविध गावांची शेतपिकांची पाहणी केली। लवकरच ते केंद्राला या संदर्भात अहवाल सादर करतील। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पूर्व भागात अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला, यामुळे या भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। पाण्याअभावी शेतातील उभे पीक करपली, गुरेढोरांना प्यायला पाणी उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत पूर्व भागातील गावाकडून शासनाला दुष्काळ जाहीर करून भरपाईसाठी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली। या दुष्काळाची दाखल केंद्राने घेतली असून आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यात केंद्राचं पथक पाहणीसाठी आले आहे। या पथकाने नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील आसने गावात शेती पिकांची व गावातील पाण्याची माहिती जाणून घेतली। शेतकऱ्यांकडून दुष्काळाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेत लवकरच केंद्राला याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे पथकाने माहिती दिली आहे। नमस्कार। आज आमच्या आसाने ग्रामपंचायतमध्ये केंद्रातील पथक दुष्काळ पथक हे पाहणी करण्यासाठी आलेले होते। बरेच अधिकारी पाहणी करून गेलेले आहेत। त्यांनाही वाटलं की या परिसरात खूप मोठा दुष्काळ आहे। त्यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात ही विचारणा केली आणि त्यांना हे आढळून आलं की इथं प्यायला पाणी नाही। तसंच शेतकऱ्यांचे जे दुष्काळाचे पैसे आहेत, निधी आहे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। राहिले ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे त्याच्यासाठी ते आश्वासन देऊन गेलेले आहेत। तसेच येणाऱ्या काळात ते पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्याचे आश्वासित त्यांनी केलेले आहे। तसेच आता